हॅलो फ्रेंड्स, आज आपण इंग्लिश युवक भारती या आपल्या इयत्ता 12वीच्या टेक्स्टबुकमधील युनिट 2.1 ही दुसऱ्या युनिटमधली पहिली कविता शिकणार आहोत. कवितेचे शीर्षक आहे सॉन्ग ऑफ द ओपन रोड. सॉन्ग ऑफ द ओपन रोड. आणि या कवितेचे कवी आहेत वॉल्ट विटमन. त्यांचा जन्म 1819 आणि मृत्यू 1892 झालेला आहे. प्रथम आपण या कवितेचं वाचन करूया, मग त्यानंतर त्याविषयी आपण बोलूया. बघा, मी वाचतो कविता. सॉन्ग ऑफ द ओपन रोड. अ फूट and light-hearted I take to the open road. Afoot and light-hearted I take to the open road. Healthy, free, the world before me. The long brown path before me, leading wherever I choose. Henceforth, I ask not good fortune. Henceforth, I ask not good fortune. I myself am good fortune. Henceforth, I whimper no more, postpone no more, need nothing. Done with indoor complaints, libraries, querulous criticisms, strong and content, I travel the open road. Strong and content, I travel the open road. The earth that is sufficient. I do not want the constellations any nearer. I know they are very well where they are. I know they suffice for those who belong to them. Still, here I carry my old delicious burdens. I carry them, men and women, I carry them with me wherever I go. I swear, it is impossible for me to get rid of them. I am filled with them. I am filled with them, and I will feel them in return. वॉल्ट विटमन. तर मित्रांनो, अशी ही कविता वॉल्ट विटमन यांनी कंपोज केलेली. ही जी कविता आहे सॉन्ग ऑफ द ओपन रोड, वॉल्ट विटमन यांच्या लीव्ज ऑफ द ग्रास या कविता संग्रहातून घेतलेली आहे. लोकशाही आणि स्वातंत्र्य यांच्याविषयी वॉल्ट विटमन यांना प्रचंड आस्था आहे. आणि ही कविता वॉल्ट विटमन यांनी फ्री वर्स म्हणजेच मुक्त छंदात रचलेली आहे. वेगवेगळ्या मार्गावरून कवींनी जो जीवनाचा प्रवास केलेला आहे त्याविषयी कवी या कवितेतून अगदी मोकळेपणाने आपले विचार व्यक्त करतात. कवी मनापासून जीवनाचा परिपूर्ण आस्वाद घेऊ इच्छितात. ते सर्वच चिंता,
काळजा यांच्यापासून मुक्त होऊन जीवन खऱ्या अर्थाने एन्जॉय करू इच्छितात, खऱ्या अर्थाने जीवनाचा आस्वाद घेऊ इच्छितात. कवितेची सुरुवातच होते ती कवीच्या पायी प्रवासाने. कवी वॉल्ट व्हिटमन हे जीवनाच्या प्रवासाला निघालेले आहेत आणि ते म्हणतात की ते पायीच चालत निघाले आहेत. अ फूट असा शब्दप्रयोग त्यांनी इथे केलेला आहे. कवी असं म्हणत ते या प्रवासास निघाले आहेत आणि या हेल्दी अँड फ्री जगाविषयी त्यांनी म्हटलेलं आहे. आनंदी आणि अगदी निरोगी अशा स्वतंत्र अतिशय उत्तम अशा या जगाच्या प्रवासाला ते निघालेले आहेत. म्हणून ते स्वतःसुद्धा खूप आनंदी आहेत. हा प्रवास ते एन्जॉय करत आहेत. पुढे ते असं म्हणतात की स्वतःचा निर्णय घेण्यास ते स्वतंत्र आहेत की त्यांना कोणत्या मार्गावरून प्रवास करायचा आहे. कवी इथे ब्राऊन पाथ म्हणजेच मोकळ्या रस्त्यांची निवड करतात. गजबजलेल्या मार्गावरून त्यांना जायचं नाही आहे, त्यांना मोकळ्या रस्त्यावरून जायचं आहे, त्यांना जीवन समजून घ्यायचं आहे, म्हणून त्या मार्गावरून ते निघाले आहेत. पुढे कवी असं म्हणतात की प्रवासात ते त्यांच्यासाठी दैव, भविष्य, शुभ अशुभ यांची वाट बघत नाहीत. ते कसल्याही प्रकारचं मुहूर्त, चांगली वेळ याची वाट पाहत नाहीत. ते म्हणतात की ते स्वतःच्या दैवाचे निर्माते आहेत. स्वतःचं भवितव्य, भविष्य, दैव, नशीब यांचे ते स्वतःच मालक आहेत. त्यामुळे त्यांना सुदैव, दुर्दैव या गोष्टींची चिंता करण्याची गरज वाटत नाही. ते असं म्हणतात या जीवनाच्या प्रवासात ते कधीही दुःखी होणार नाहीत, रडणार नाहीत, चिडणार नाहीत, निराश होणार नाहीत, हताश होणार नाहीत. कशाचाही संकोच, लाज, दुःख, खेद ते बाळगणार नाहीत. कोणतेही काम ते उद्यावर ढकलणार नाहीत, पोस्टपोन करणार नाहीत. आजची जी वेळ आपल्या हातात आहे, आजचं जे काम आपल्या हातात आहे ते काम आजच करण्याची प्रवृत्ती आहे कवीची. ते काम उद्यावर ढकलत नाहीत. ते कुणाकडूनही कसलीही अपेक्षा करत नाहीत. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की दुःखाचं कारण ही तृष्णा आहे. तृष्णा म्हणजे अपेक्षा. ते घरातून बाहेर पडले आहेत तर जगाचा आस्वाद घेण्यासाठी, म्हणून ते कुणाकडूनही अपेक्षा करून दुःखी होऊ इच्छित नाहीत. कारण अपेक्षा भंग झाला की दुःख होतं, म्हणून ते अपेक्षा करत नाहीत. घराच्या चार भिंतीत कोंडून राहणे कवीला फार काळ आवडू शकत नाही. त्यांना मोकळ्या जगात प्रवास करायला आवडतो. त्यांना जग बघायला आवडतं, जगातली माणसे बघायला आवडतात. जीवनातील अनेक चिंता, काळजा आणि समस्या यांच्यापासून स्वतःला मुक्त करून जगाच्या प्रवासाला निघू शकेल इतका मी मजबूत मनाने खंबीर आहे असं कवी म्हणतात. त्यांना कुणीही थांबवू शकत नाहीत. पुढे कवी असंही लिहितात की स्वतः ते या भौतिक जगाच्या सुखापासून आणि नातेसंबंध, आपले परके यांच्या सगळ्यांपासून मुक्त होऊ इच्छितात आणि प्रवासाला निघू इच्छितात. पुढे कवी असं म्हणतात त्यांचे मित्र, नातेवाईक हे सगळे चांगले लोक आहेत. ते सगळे अगदी सभ्य लोक आहेत. ते त्यांच्यासोबत आनंदात आहेत. पण कवी कोणत्याही बंधनात अडकू इच्छित नाहीत. त्यांच्या स्वभावात एक स्वतंत्र प्रवृत्ती आहे. ते सगळ्यांपासून स्वतंत्र होऊ इच्छितात आणि सगळ्यांना त्यांचं स्वातंत्र्य बहाल करू इच्छितात. प्रत्येकाने आपल्या विचाराने, आपल्या मनाने स्वतंत्र असलं पाहिजे असं कवीचं मत आहे.